सकाळचे 9:30 वाजलेत आणि मी आज ना स्वच्छतेला चालू केलं आणि संपूर्ण घराची स्वच्छता आज करणार आहे आणि अंथरुण वगैरे पण धुवायला काढलेली आहेत. तर हॉलमधलं जे बेडशीट असतं ना ते आधी लावून घेतलं आहे, म्हणजे मग त्यावर पडणारे नाही आणि कसं होईल लगेच वाळवून बाकीची पण अंथरुणं मग घालता येतील आणि ते पटकन वाळतं म्हणून ते आधी हे केलं. तर हे सगळं स्वयंपाक खोलीपासून बाहेरच्या खोलीपर्यंत अशी अगदी सगळ्यांना सिलिंग म्हटलं जळमट वगैरे असेल ती काढून घेऊया. आणि हे स्वच्छता करते ना त्याला एक विशेष कारण पण आहे आणि आज एकही गोष्ट अशी ठेवलेली नाही की जे स्वच्छ केलेली आहे. घासून पिसून अगदी प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट ना स्वच्छ केलेली आहे. तर हे रॅक बऱ्याच वेळेला ना काढताना दाखवलं म्हणून मी डीपमध्ये काही दाखवलेलं नाही आणि संपूर्ण घराची स्वच्छता दाखवायची आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे थोडं असं दाखवलेलं आहे. तर सुरुवातीला जे डब्यांचं रॅक होतं ना ते काढलं, नंतर मिक्सरच्या इथलं ते सगळं काढलं, ते फ्लॉवर पॉट वगैरे ते धुवायला काढलेत. आता गॅसच्या इथलं हे सगळं काढून घेतलं आहे आणि इथे रॅक आहे स्टीलचं, तेही त्यातलं काढून घ्यायचं आहे. बाकीचं थोडंसं साहित्य आहे तर ते म्हटलं दाखवूया, काढलेलं आहे थोडं, आणि पेपर वगैरे ते पण काढायचे आहेत. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर हे सगळं साहित्य टेबलवर जाते ना, ते 2 ह्याच्यातलं, म्हणजे इकडचं हे रॅक आहे ना, या रॅकमधलं आणि ओट्याजवळचं असं आहे ते. तर आता आधी हे स्वच्छ करून घेते. सगळं स्वच्छ झालं, पुसून वगैरे झालं की मग तिथे सगळं ठेवीन साहित्य. तर हे भांड्याचं म्हणजे डब्यांचं जे रॅक आहे ना, ते काही डबे सुकायचे म्हणून मग अशी मी तुम्हाला शेअर केलं नव्हतं. तर हे असं स्वच्छ करून वगैरे प्रत्येक डबा आणि डबा सगळं जे काय आहे ना ते काढून सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे. सगळेच डबे काय आता घासले. मी नेहमीच सांगते की जसा डबा रिकामा होईल ना तसा घासून घेते. तर प्लॅस्टिकचे वरचे होते ते मात्र सगळे काढलेले आणि यातले पण फ्लॉवर पॉट वगैरे जे सुकलेत ना ते लावून घेतले, कारण ऊन चांगलं आहे त्यामुळे अंथरुणं पण बरीचशी माझी वाळत आलेली आहेत. ते लावून होईपर्यंत ना हे सुकून वगैरे म्हणजे पुसल्यावर जरा म्हणजे धुवून घेतल्यावर ना जरासं ओलसर होतं. ते कापडाने जरी पुसलं ना तरी थोडंसं ओलसरपणा राहतो. ते म्हटलं सुकू दे म्हणून मी तिकडचं लावून घेतलेलं. तिकडचं रॅक लावून झाल्यावर म्हटलं आता ही भांडी वगैरे लावूया, ओट्याजवळचं हे सगळं कंप्लीट करूया. आणि या रॅकमधली मला नेहमी रोजची वापरायला आहेत ना ती भांडी असतात. तर आता हे सगळं ओट्यावरचं सगळं झालेलं आहे. आता फ्रीज आणि हा इकडचा हा कोपरा हे एवढं राहिलेलं आहे. तर हे आता बरंचसं शेअर करेन, कारण बाकीची मी बऱ्याच वेळेला शेअर केलेली आहेत. म्हटलं आता आपण हे शेअर करावं. तर ओट्याखाली पण बरंचसं बघा साहित्य राहतं, मोठे डबे वगैरे बारीक सारीक साहित्य असं बरंचसं आहे. तर ते आधी काढून घेते आणि मग स्वच्छता करते. मी खाली वापरायला ठेवले ना ते साहित्य जे आहे ना ते अगदी मोजकं होतं, म्हणजे अगदी जेवढं वापरायला लागतं तेवढं. बाकीचं जे जास्तीत साहित्य आहे ते लॅपटॉपवर ठेवलेलं आहे, कारण रोज म्हणजे कसं होतं आपलं रोजचं काढणं एवढंच नाही, रोज जे काय आपल्याला लागेल, एक 15 दिवसातून लागेल एवढंच साहित्य मी ठेवते. एवढं अगदी जरुरीच आहे तेवढंच ठेवते, बाकीचं सगळं ठेवते. कारण मग ते पुन्हा रोज आपल्यालाच घासत पुसत बसावं लागतं आणि मग स्वच्छ नसेल आपलं घर तर आपली चिडचिड होते. त्याचपेक्षा काय होतं, थोडंसं जेवढं साहित्य असेल आणि जितकं अगदी जरुरीचं आहे तेवढं ठेवलं ती स्वच्छता पण करायला आपल्याला बरी पडते. तर हे सगळं आधी काढून असं घेतलं आणि आज नाही सगळी स्वच्छता झाली. अगदी स्वयंपाक खोलीपासून चालू केलं ते अगदी हॉलपर्यंत सगळी स्वच्छता झाली. आता यात फॅन वगैरे जे पुसायचे होते ना ते हर्षदाने पुसून वगैरे घेतले आणि मधल्या खोलीतलं पण तिनंच केलं. फक्त ह्या 2 खोलीतलं मी केलं. स्वच्छता करताच बघा लक्षात आलं असेल डब्यात काय आहे काय नाही. किती गडबड असली ना जरी आपली बाबा लवकर आवरायचं आहे, बाकीची कामं आहेत, तरी पण आपण बघतोच आणि ते बरं पडतं काय आहे काय नाही यावर आपली नजर जाते. आता हे स्वच्छतेचं चालू आहे ना तेव्हाच एका बाजूला अंथरुणं पण लावायचं चालू आहेत. मशीनला अंथरुणं लावून घेते, थोडी लावते. म्हणजे एका वेळेला बेडशीट झाली तर एका वेळेला चादरी वगैरे असं लावते. पुन्हा रोजची ती वेगळीच आहे आणि काय करते सुकेल तशी पुन्हा दुसरी टाकून घेते. आता हे रॅक आहे ना ते त्यातले सगळं काढून घेतलं, झाडणीने जरासं जळमट वगैरे काढलं. पेपर घातला तर ते कडाप्पा आहे तो पुसून घेतला, पण शेअर केलं नाही. सुकल्याबरोबर लगेच मी काय करून घेतलं, पेपर घालून घेतला आणि खालची फरशी पण आता पुसून घेते. हे खाली जे डबे ठेवले ना एक 4-5 डबे असतात, म्हणजे रोजचे काही काढणं होत नाही. तर 8-10 दिवसातून ते काढून मग तिथली फरशी पुसून घेते. कारण पीठ साखर वगैरे जे काही जड असतात ना डबे ते तिथे ठेवलेले असतात, त्यामुळे रोजचे काही मी हलवत नाहीत ते डबे. तर खालची फरशी पुसून घेईपर्यंत ना वरचं मग ठेवून घेईन असं करते. आणि एक सांगायचं झालं की सकाळी जेवण वगैरे पूजा झाली ना तर बाहेरच्या म्हणजे हॉलला जे काय मी फुलांचे काय माळा वगैरे लावलेल्या आहेत ना आणि देवघराला पण एक फुलांची माळ लावलेली असते, तर ते पण ना सकाळीच मी धुवून घातलेलं होतं आणि ते दाखवावं म्हटलं पण माझ्या लक्षातच आलं नाही. म्हटलेलं वाळत घातल्यावर तरी मग सुकत घातल्यावर ना ते दाखवता येईल, पण विसरून गेले मी. पुढ्यात बरेचसे डबे वगैरे दिसत असतील तरी दिसत नाहीत बरेच, कारण खूप लहान असल्यामुळे पूर्ण असं दाखवता येत नाही. पसारा केवढा काढला आहे तो. आणि हर्षदाला बोलवलेलं, म्हटलं जर असं झाडणी आणि घ्यायची विसरली, कारण इथेच एवढं आहे ना त्यामुळे ते झाडणी आणि पुन्हा तो मॉप वगैरे ठेवायचं कुठे म्हणून तिला मग बोलवलं.
म्हटलं जरा दे, कारण इथंच सगळं साहित्य एवढं आहे. तर त्यात एक एक पुसून साहित्य ठेवते. अजून करायचं म्हणजे फ्रीज स्वच्छ करून घ्यायचं आहे, सिंक जवळचं पण घ्यायचं आहे. ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला, सिंक म्हटलं शेवटी घेऊया. आणि हॉलमधलं घ्यायचं आहे. काही प्लॅस्टिकचे डबे मगाशी दिसले असतील आणि आत्ताही दिसले असतील, तर थोडेफार लागतात ना, असे काही वेळेला काय होतं, अडचणीच्या वेळेला बरं पडतात. त्यामुळे थोडेफार ठेवलेले आहेत मी. बॉक्स वगैरे असतात ना, त्यात पण थोडंफार साहित्य भरून ठेवते, की जे बाबा जास्त लागणार नाही पण व्यवस्थित मग राहील, किंवा धूळ वगैरे पडत राहते असेच ठेवलं तर. म्हणून काही असं बॉक्समध्ये पण भरून ठेवलेलं आहे. आता जे डबे आहेत ना, तेच ना, ते महिन्यातून एकदा आपलं काढलं जातं. बाबा पीठ आहे काय आहे तर ते काढलं जातं. त्यामुळे काय करते, आता हे पुसून ठेवते. हा डबा आहे तो हलका आहे, त्यामुळे इतक्या सहजपणे हे केला. खालच्या ह्याच्यात आहेत ना, खालच्या कप्प्यामध्ये आहेत ते मात्र जड ठेवलेले आहेत, आणि वरच्या कप्प्यामध्ये जराशे त्याच्यापेक्षा हलके असे ठेवले. त्या डब्यांच्या रॅकमध्ये ना बरंचसं निघालं. इथलं म्हटलं काही जास्त काढायला नको, कारण अलीकडेच काढलेले आहेत हे डबे वगैरे. म्हटलं पुसून घ्यावेत फक्त. आपण अगदी आठवणीने ना ह्याचं तळ पुसतो, पण होतं कसं गडबडीच्या वेळेला, आता इथं भाकरीचं पीठ वगैरे पण असतं माझ्याकडे, तर होतं कसं गडबडीत आपण तसंच ठेवतो. खूप वेळेला असं वाटतं की ठेवतो तसं, आणि एखाद दुसऱ्या ज्या वेळेला आपण ठेवतो त्याच वेळेला नेमकं पाणी वगैरे लागलेलं असतं, आणि आपल्याला 40पर्यंत वाटत असतं की भरपूर साहित्य आपल्याकडे, भरपूर डबे असावेत, भरपूर अगदी साहित्य असं वाटत असतं. पण जसं 40 नंतर आपण हे होतो ना, तसं वाटत राहतं की आपल्याला जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच साहित्य आपण ठेवावं. आणि तेच बरोबर आहे, कारण आपल्याला हौस असते म्हणून आपण करत जातो सुरुवातीला, पण ते नंतर तितकंसं शक्य होत नाही. हे मी प्रत्येक वेळेला काढेन तेव्हा प्रत्येकाला मुलांची म्हणजे मदत होईल असं नाहीत, कारण त्यांचं पण असतात शाळा, कॉलेज, क्लास, इतर सगळ्या ह्याच्यात ती असतातच. प्रत्येक वेळेला आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे मी काही वेळेला एक एकच खोली किंवा एक एक कप्पा, म्हणजे आता ओट्याचं काढलं किंवा फ्रीज काढला एवढंच काढायचं, मग दुसऱ्या दिवशी दुसरं काढायचं, असं पण करते. आता पुढे तसं कारण आहे म्हणून हे सगळं काढून घेतलं. आता ते मसाल्याचा डबा होता ना, त्यातलं असं काढून घेतलं. मसाल्याचा डबा म्हटलं घासावा, बरेच दिवस झालं तो घासलेला नव्हता, त्यामुळे म्हटलं घासून घ्यावा. जर आता पुसून ठेवला की पुन्हा राहणार, आणि मग पुढच्या महिन्यावर जाईल. त्यापेक्षा म्हटलं आता काढूया. त्यातले जे काही मसाले होते ते काढून ठेवले. आणि हे पाण्याचं भांडं दिसते ना समोर, तर ते पण ते घासून ठेवावं. कारण आता काही वेळेला काय होतं, एकदमच गरम व्हायला लागतं, काही वेळेला एकदम थंडी होते. थंडी म्हणजे मग भरपूर थंडी असते, त्याचं मग गरम व्हायला की एकदम गरम व्हायला लागते. त्यापेक्षा म्हटलं तर हे भांडं ना घासूनच ठेवा. आणि हे काय दाखवते मी काय, शेवया मी म्हटलं ना मध्ये की मी 3-4 प्रकारच्या आणते, त्या दाखवत होते. मँगोच्या आहेत, साध्या आपल्या रवा असतो त्याच्या आहेत, आणि गव्हाच्या, अशा आहेत त्या. मुलं अगदी लहान होती ना तेव्हा मग जास्त घ्यायची, कारण तेव्हा त्याला शेवयाची खीर म्हणा किंवा शेवया अशा करून दिल्या ना, मॅगीपेक्षा ना ते करून द्यायची, तर आवडायच्या. आता थोड्याशा आणते वेगवेगळ्या प्रकारच्या, थोड्या 3-4 प्रकारच्या, अर्धा किलो अशा आणून ठेवल्या तरी बास होतात आता. तर हे ओटाखालचं असं रॅक लावून झालं. तर हे आता कांद्याचं जे रॅक असतं ना, तिथे मी कांद्याचं रॅक जे ठेवते तिथलं स्वच्छ करून घेते. कांद्याचं रॅक ना स्वच्छ करून घेतलेलं आहे, ते फक्त आता म्हटलं फरशीतली स्वच्छ करून घ्यावी. सिलेंडर काढते तेव्हा करून घेतेच, पण आता म्हटलं हे सगळं काढलं एवढं, आणि हा कोपरा राहायला नको, त्यामुळे म्हटलं हे पण करून घेऊया स्वच्छ. त्यामुळेच मी म्हटलं अगदी प्रत्येक गोष्टीवरून अगदी स्वच्छ केलेलं, प्रत्येक गोष्टीवरून अगदी हात फिरवून घेतलेला आहे. तर हे कांद्याचं रॅक स्वच्छ केलं ना, त्यानंतर हे वाळलं, आणि मग ह्यात पण मी न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्रच घालते सगळीकडंच. फ्रीजवर असू देत, आता तुम्ही तिथं कडाप्याच्या तिथं बघितलं मी वर्तमानपत्रच घालते, कारण कसं होतं त्यावर धूळ पडली आपण 15 दिवसांनी काढतो तेव्हा ते कसं टाकून देता येतो, पण तेच दुसरं वापरलं तर ते काय होतं, धुवून वगैरे घ्यावं लागतं. त्यापेक्षा मला हे बरं पडतं. ओलसरपणा त्यात जरी असला तरी कसं ओढून घेतलं जातं त्यामध्ये. त्यामुळे मला वाटतं की पेपरच बेटर आहे. हा पेपर घालायचा विषय चालू होता ना, म्हटलं हा आता एकसारखं कंटिन्यू करूया. मग अशी हाताला लागलो ना, हाताच्या तळव्याला, तर ते लागले काहीतरी, आणि त्यातून रक्त वगैरे येत होतं. काय झालं कुणास ठाऊक काय लागलं ते माझ्या लक्षात आलं नाही. गडबडीत तिथे स्वच्छता चालू आहे ना तेव्हा लागले, थोडंफार रक्त येते. पण आता हे काम अर्धवट ठेवलं की तसंच राहणार, तर हे कंटिन्यू पुढं करणार. तर आता ते झालं. आता फ्रीज लगेच पुसून घेते. फ्रीज असं आतून झालेलं आहे बघा, हे सगळं आता पुसून वगैरे घेऊन घेते. हे फ्रीजमध्ये इतकं साहित्य आपल्याला कळत नाही, इतकं साहित्य असतं आपलं. त्यातलं जेवढं होतं तेवढं अगदी गरजेचं होतं ते ठेवलं, बाकीचं सगळं काढून टाकलं, असं केलं. आता फ्रीजचं आतलं झालं, आता वरचं सगळं. तर ते मगाशी दिसलं असेल ओट्यावरती ते काढलेलं, उंचांचं काढून ठेवलेलं. आणि पण ना म्हटलं ते सगळं धुताना ना ते पण काढून घेतलेलं, बाकीचं सगळं स्वच्छ करताना. फ्रीजवर पण बघा मी पेपरच घातलेला होता, तर त्या पेपरवर धूळ होती बरीचशी, तर ते सगळंच काढलं. आणि वायर वगैरे आधी म्हटलं काढून घेऊया. आणि फ्रीजच्या इथे पण ना जळमट वगैरे भरपूर झालेली आहेत, तर ती झाडणीने काढते, पुढे वगैरे ओढून घेते. तेच हर्षदाला बोलवायला गेले, तर ती अजून तिचं चालू आहे. ती म्हटली 1-2 मिनटं येते, त्यानंतर पुढे जरा असं ओढून घेते आणि मग ते पुसून घेते. तुर्तास म्हटलं फ्रीजवरचं आधी सगळं हे करून घेऊया. आणि आज ना आम्ही दोघीच असल्यामुळे कसं होतं, जेवण दोघींचंच होतं
संध्याकाळी येतील, ते मिस्टर संध्याकाळी येतील जेवणाला. त्यामुळे सकाळी जास्त नव्हतं, त्यामुळे लवकरच सुरुवात केली. तर फ्रीज ओढून वगैरे घेतला दोघींनी आणि नंतर होतासा मागं सरकवून घेतला. ती आहे तो म्हटलं मागं सरकवून घेऊया, म्हणजे ती तिच्या कामाला लागेल. आता वरून म्हटलं ते सगळं आहे ते पुसून घ्यावं. किंवा म्हणजे फ्रीजवाले तर तेव्हा ते सांगतात की ओलसरपणा वगैरे करून, पण काही जे डाग असतात ना ते निघतच नाही. त्यामुळे अशा वेळेला थोडं का असं ना ओलसर कापड करून घ्यावंच लागतं. त्यानंतर सिंक वगैरे स्वच्छ करून घेते, म्हणजे झालं सगळं. आता ही अंथरुणं लावलेली, तर ती फक्त दाखवायची म्हणून ते वाळत घातलेली, पण ते काही दाखवणं शक्यच झालं नाही एवढ्या गडबडीत. आता तिथलं सगळं आवरलं आणि पुढच्या खोलीत आले बघा. तर इथलं पण सगळं थोडंफार पुसून जे घ्यायचं होतं ना ते सगळं काढून घेतलेलं. आता सगळं शेअर करत बसलं नाही, कारण मग प्रत्येक वेळेला कसं होतं, प्रत्येक वेळेला तो ॲडजस्ट करायचं स्टँड किंवा मोबाईल, प्रत्येक वेळेला ॲडजस्ट करायचं. त्यापेक्षा मग काही थोडंफार जेवढं शेअर करता आलं तेवढं केलं. आणि सगळं पुसून घेतलेलं, सगळं काढून घेतलेलं, पुसून वगैरे घेतलेलं. आणि अगदी भिंती वगैरे पण सगळं अगदी स्वच्छ करून घेतलेलं आहे. म्हणजे वरची जळमटं जेव्हा झाली ना त्यानंतर भिंती वगैरे पण स्वच्छ करून घेतलेले आहेत. लक्षात येत असेल बघितल्यावर. आणि मी दोघीच असल्यामुळे पटपट काम आवरलं, कारण मग कसं जेवणाचं वगैरे बाकीच सगळं असलं तर जास्त वेळ लागत राहतो आणि आवरायचं होतं एका दिवसात. त्यामुळे काही हे करत बसलो नाही. दोघींचं जेवण केलं, पूजा वगैरे केली, पाणी भरलं आणि आधी कपडे थोडीफार लावतच मग सुरू केलं हे. तर हा कचरा मारते ना, तर हा दुसऱ्या वेळेचा कचरा आहे. पहिल्यांदा जे जळमट वगैरे काढली ना तेव्हा सगळं मारून घेतलेला होता एकदा, पण पुन्हा किती जरी असं काढलं तरी भरपूर कचरा निघतो. आता एकदा जरी तेव्हा भरपूर होता कचरा, तो अगदी प्लॅस्टिकच्या पिशवीतच मोठ्या भरून ठेवलेला आहे. तर तो काढूनसुद्धा एवढा सगळा निघाला, कारण पुन्हा आपण रॅक खाली वगैरे सगळ्या खाली पुन्हा झाडणी मारत असतो कोपऱ्यातून वगैरे, त्यामुळे पुन्हा एवढा निघाला. रोजचा आपण कोपरा स्वच्छ केला तर काही वेळा काय होतं, टेबलच्या खाली कुठेतरी असं जाऊन बसले असतं, बेडच्या खाली म्हणा. कारण रोज बेड वगैरे हे दिवाण वगैरे असं काय हलवणं शक्य होत नाही. बाहेर दिसत असतील थोडीफार कपडे पण दिसत असतील, तर ते कपडेही मध्ये घालून वाळतील तशी काढणं हेच चालू आहे. आता कचरा काढून झाला आणि आता फरशी पुसून घेते. तर मॉप जरा जास्तच हे दिसत असेल. काय झालेलं, फॅनवरचं जेव्हा काढलेलं ना त्याच्या खाली बरंचसं जे पडलेलं ते कसं होतं तेलकट असल्यासारखं असेल, आणि ते आधी पुसून घेतलेलं. आता पुन्हा एकदा मी फरशी नंतर पुसून घेईन. दुसरा जो मॉप आहे ना तो लावून घेईन. हा आता धुवायला टाकेन, कारण सगळंच धुवून काढायचं आहे. अंथरुणं बऱ्यापैकी होत आलेत, पण मॉप वगैरे जी काय धुतलेली कपडे आहेत थोडीफार अजून आहेत. पुसायला वगैरे काढलेली ना बरीचशी कपडे आहेत, तर ती पण अजून थोडीफार आहेत. त्याच्यावरच मॉप वगैरे सगळं लावून घेईन. आज घराला कोपरा आणि प्रत्येक गोष्ट ना स्वच्छ अगदी करून लावलेली आहे. छान वाटतं आपल्याला. 15 दिवसातून महिन्यातून आपल्याला असं तेच चालू. बाकी सगळं आवरलं, पण कपड्याचं मशीन अजून ना 2 ते 3 वेळा लावायलाच लागणार, कारण अजून बरेचसे आहेत कपडे. आणि फरशी सुकू देत ना म्हणून फॅन अगदी फास्ट लावलेला, त्यामुळे ते उडून इकडे आलं. तर हे दिवाळांचं बेडशीट वगैरे ते घालून घेतलं, तेही वाळलेलं होतं, ते पण म्हटलं घालून घेऊया. आणि असं सगळं स्वच्छता अशी मस्त झाली स्वच्छता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.